आषाढ महिन्याच्या अमावस्येला एक पवित्र अर्थपूर्ण परंपरा साजरी केली जाते, ती म्हणजे दीपपूजन आणि जराजेवंतिका पूजन. दिवा हे ज्ञानाचं आणि वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. जसं एक दिवा हजारो दिवे उजळू शकतो, तसंच आपल्यातून पुढच्या पिढ्यांपर्यंत प्रकाशाचा, संस्काराचा प्रवाह सुरू राहतो. म्हणूनच दिव्याचं पूजन म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि वंशवृद्धीचा सन्मान. दीपपूजन केवळ एक धार्मिक विधी नाही, तर हा आहे एक सांस्कृतिक संदेश. अंधारावर प्रकाशाचा विजय आणि अज्ञानावर ज्ञानाचा. याच दिवशी केली जाते एक खास पूजा, ती म्हणजे जिवती पूजन. या पूजेत एका विशिष्ट प्रतिमेचं पूजन केलं जातं, ज्यामध्ये 4 वेगवेगळ्या देवतांचे रूप सामावलेले असते. भगवान नरसिंह, बाळ भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी अवतरलेले, घरातील मुलांवर ओढवणाऱ्या संकटांपासून ते वाचवतात. 2 कालियामर्दन श्रीकृष्ण, यमुनेच्या डोहातून चेंडू परत आणताना मुलांचं रक्षण करणारा आणि नागाला अभय देणारा, संकटांपासून रक्षण करणारा देव श्रीकृष्ण. 3 जराजीवंतिका, यक्षगणातील देवता. जरा हिची महाभारतातील गोष्ट प्रसिद्ध आहे. तिच्या कृपेने जरासंधाचा जन्म झाला. जिवंतिका म्हणजे जिवती, दीर्घायुष्याची इच्छा करणारी देवता, जी मुलांना पाळण्यात खेळवत असलेल्या रूपात पूजली जाते. 4 बुध व बृहस्पती, गुरु, व्यक्तिमत्व घडवणारे ग्रह आहेत. बुधाचा अंकुशधारी हत्ती बुद्धीच्या नियंत्रणाचं प्रतीक आहे. बृहस्पतीचा चाबूकधारी वाघ अहंकारावर नियंत्रण ठेवण्याचं प्रतीक आहे. बुध देतो बुद्धिमत्ता, वाक्पटुता, तर बृहस्पती देतो अध्यात्म, विवेक आणि शिक्षण. जिवती पूजन म्हणजे मातृशक्तीने पालक व रक्षण शक्तीचं केलेलं पूजन. ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती आहे मुलांच्या आरोग्य, सुरक्षा, आयुष्य आणि उज्ज्वल भविष्याची केलेली प्रार्थना. श्रावण महिन्यात संपूर्ण महिला वर्ग हे पूजन मोठ्या श्रद्धेने करत असतो. पूजनामध्ये गंध, फुलं, धूप, दीप आणि दूध साखरेचा नैवेद्य अर्पण केला जातो. मुलांना नमस्कार करून त्यांना तीर्थ दिलं जातं. श्रावण संपल्यावर ही प्रतिमा विसर्जित केली जाते. विशेष म्हणजे ही प्रतिमा वर्षभर घरात ठेवली जात नाही. श्रावण अमावस्येला हा कागद उपडा करून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं. श्रावण संपल्यावर ही प्रतिमा घरातील मुलांना शक्यतो दिसता कामा नये, अशी परंपरा आहे. तर अशा या जिवती पूजनात आहे बालकांचं रक्षण, मातृशक्तीचा आशीर्वाद आणि संपूर्ण कुटुंबासाठी सकारात्मक ऊर्जा. चला, आपणही परंपरा जपूया, दीप उजळूया आणि जिवतीचं पूजन करूया. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां.